धर्माबाद में साबिक वज़ीर आला अशोक चौहान के खिलाफ मराठा समाज के नौजवानों की जानिब से किए गए घेराव के मामले में अशोक चौहान से सवाल किए जाने पर उनका कहना है कि मुझे इस मामले में ज्यादा कुछ नहीं, सिर्फ इतना कहना है कि जिन लोगों ने मेरे खिलाफ नारेबाजी की, इनमें ज्यादातर अफराद का ताल्लुक किसी मखसूस सियासी जमात से है। काहीच नाहीये, मला त्यावर भाष्य करायचं नाहीये। माझ्या दृष्टीने ज्या ज्या लोकांची नावं समोर येत आहेत त्या विशिष्ट राजकीय पक्षाशी निगडीत आहेत हे स्पष्ट आहे, त्यामुळे मला अधिक काय बोलायचं नाही त्याच्यावर। तोडगा निघालाच पाहिजे, प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज आहे। उद्या मुंबईमध्ये चर्चा विचारविनिमय होईल आणि त्यातून बघूया काय होतंय ते। परंतु माझं मत जे आहे ते केंद्र सरकारशी निगडीत हा विषय जास्तीचा आहे। राज्य शासनाने प्रयत्न केंद्र सरकारच्या स्तरावर केले, पण महाअभिवक्ता ॲडव्होकेट जनरलचा सल्ला त्या ठिकाणी मीटिंगमध्ये घेण्यात यावा, त्यांच्या सूचना ऐकण्यात याव्या। सगळा विषय दिसतो तेवढा सोपा नाही आहे, कारण याच्यामध्ये कायदेशीर मुद्दे आहेत, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आहेत। त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट लक्षात घेऊन पुढे काय केलं पाहिजे हा कायदेशीर सल्ला घेऊन पुढचं पाऊल उचलावं आणि मीटिंगमध्ये काहीतरी निष्कर्ष निघावा अशी अपेक्षा आहे। साहेब, काल धर्माबादमध्ये नेमकी घटना काय घडली होती